तर आजचा ब्लॉग असणार आहे रेसिपी ब्लॉग, जो कुकिंगचा असणार आहे। तर कुछ कहा मैंने सुना नहीं। आज आपण करणार आहे पनीर चिली, ट्राय करणार आहे पनीर चिली ड्राय। तर आपण सर्व रेसिपी वगैरे सर्व आणलेलं आहे, पण सर्वात पहिला तुम्ही चॅनलला सबस्क्राइब करा आणि खूप जास्त चॅनल शेअर करा। पनीर चिलीसाठी आपण हे सर्व, हे बघा, शिमला मिर्च, कांदा, टोमॅटो सॉस, ब्लॅक पेपर पावडर आणि सोया सॉस आणि मेन म्हणजे पनीर। तर पनीर मी असे कट करून घेतले। आता तुम्हाला जसे पीस पाहिजे तुम्ही कट करून घेऊ शकता, तर मी असे कट करून घेतले। तर आपण आता हे कॉर्नफ्लॉवर मध्ये हे करून घेऊया, फ्राय करून घेऊया तेलात आधी। तर बघूया आपण। हे पनीरचे पीस हे आता मी कॉर्नफ्लॉवर मध्ये मिक्स करून घेतले आणि आता इथे तेल तापायला ठेवू आता, आणि ह्याच्यात ते फक्त फ्राय करून घेऊ थोडेसे, म्हणजे जेणेकरून आपल्याला नंतर डायरेक्टली जी पनीर चिली आहे ती आपल्याला डायरेक्टली घालता येईल फोडणीला। तुम्हाला दाखवते कसे ते। आपण आता हे पनीरचे पीस आहेत ते टाकून घेऊ ह्याच्यात, हे बघा, म्हणजे जेणेकरून हे इथे फ्राय होतील, म्हणजे तिथे आपल्याला फक्त त्याची ग्रेव्ही बनवता येईल। आणि इथे फ्राय होत आहेत, आता थोडेसे आपण फ्राय करून घेतले। आणि हे मी चमच्याने नाही करत आहे, ह्याने करते, कारण की ते आपल्याला बरोबर प्रॉपर उचलता येत आहेत त्याने। तर तुम्हाला जसं जमेल, तुम्हाला जसं प्रिपेअर असेल तुम्ही करा, पण मला तरी असं बरं वाटतंय, तर मी तरी असे करते। ते होत आहेत, हे बघा, तर झालेत आता बऱ्यापैकी हे फ्राय। आता हे पण काढून घेऊया। सो आपलं सर्व रेडी झालेलं आहे फायनली। आणि आता आपण हे इथे आता ही ग्रेव्ही करणार आहे, त्याच्यामुळे आधीच आपण हे फ्राय करून घेतलं थोडं। तर आपण आता ही फोडणीला घालूया। आणि आपण हे याची ग्रेव्ही घालताना काय काय घेणार आहे, लसूण घेणार आहे आणि या 2 मिरच्या घेतल्या। तुम्हाला तिखट जेवढं पाहिजे असेल त्याच्यावर मिरच्या घ्या। हे ग्रेव्हीसाठी आपण इथे आपण आता कांदा, आधी आपण सर्व भाज्या टाकून घ्यायच्या त्याच्यात, जे आपण ते मिक्स करून घेऊया आपण आता थोडं। ह्याच्यामध्ये जिरं, राई काहीच टाकलेलं नाही आहे। आणि आता ह्याच्यात आपण सॉस घालून घेऊया, जे टोमॅटो सॉस आणि सोया सॉस आणि ब्लॅक पेपर पावडर। हे मस्तपैकी झालेलं आहे, फ्राय होत आहे छानपैकी। आता आपण सोया सॉस टाकून घेऊया ह्याच्यात, आणि डार्क टोमॅटो सॉस टाकून घेऊया। सर्व आता जरा मिक्स करून घेऊया आपण परत एकदा। आता आपण ब्लॅक पेपर पावडर टाकून घेऊया, ती पण थोडीच टाकायची, जास्त नाही टाकायची। पण आता मिक्स करून घेऊया मस्तपैकी। आणि बघा, तुम्हाला दिसत असेल ग्रेव्ही तर झालेली आहेच आपली। एकदम सिंपल आणि सोप्या पद्धतीने करायची असेल तर तुम्ही ग्रेव्ही नक्कीच घरी करू शकता। आता आपण हे जे फ्राय केलेले पनीरचे पीस आहेत ते आता आपण ह्याच्यात एक एक टाकून घेऊया, जेणेकरून ते मिक्स होतील आता। आणि पनीर चिली ड्राय आपण ते पनीर जे आहेत ते ह्याच्यात मिक्स केलेले आहेत। आता बघूया, आपण थोडा वेळ जरा ठेवूया आणि बघूया कशी होते पनीर चिली ड्राय। लेट्स सी। सो गाईज, फायनली पनीर चिली रेडी झालेली आहे आपली। तुम्ही बघू शकता। तुम्हाला पण ही रेसिपी आवडली असेल तर खूप जास्त शेअर करा, घरी ट्राय करा नक्कीच। आता बघू आम्ही लोक टेस्ट करू, काय वाटले कमेंट करून नक्की सांगा। खूप जास्त शेअर करा, चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।
मी तर फर्स्ट टाइम बनवली. अजून बघू आपण खूप साऱ्या रेसिपी किंवा अजून काही ना काही एक्सप्लोर करायला बघू. तर ते तुम्हाला बघायचं असेल तर वर्ल्ड विथ साक्षीच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सो प्लीज पहिल्या आधी सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.